तर नमस्कार मित्रांनो, आज आहे 28 डिसेंबर आणि तुमचे ट्रॅव्हल व्हिडिओच्या एका नव्या भागामध्ये स्वागत आहे। सकाळचे बरोबर 8 वाजलेले आता। काल तर आम्ही सकाळी 6:15 6:30 आलो होतो, अंधार होता तेव्हा। आज तर उजेड आलाय। एक फॅमिली दिसते, बाकी वॉटर स्पोर्ट्स वाले आपली तयारी करताना दिसतात आपल्याला। आजचं हे शेवटचं बीच दर्शन करून घ्या। इथून निघत नाही आहे पाय, पण काय निघावंच लागणार। तर मित्रांनो, आरावी कोंडविल बीचचा हा सुंदर नजारा आपण आपल्या डोळ्यांमध्ये भरून घेऊन जाऊया। म्हणून आजच्या तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच आलो समुद्रामध्ये थोडेसे डुंबायला। घटाओं में रहेंगे, तू बरखा मेरी, मैं तेरा बादल पिया। हजारों में किसी को तकदीर ऐसी मिली है, एक रांझा और हीर जैसी। न जाने ज़माना क्यों चाहे रे मिटाना, कलंक नहीं इश्क है काजल पिया। बाय बाय फ्रॉम नाव। सिया माझ्या बरोबर आहेत कोणार्क वर्मा, ते पुण्यावरून आले। त्यांनी आज चेक इन केलं, आम्ही आज चेकआउट करतोय। तर त्यांना कसं वाटलं इथे आरावी आणि कोंडविलचं बीच? खूप छान आणि क्लीन आहे बीच। दिव्यागरपेक्षा तरी खूप फ्रेश बीच आहे आणि खास सगळे स्पोर्ट्स आहेत आणि गर्दी कमी आहे। फॅमिलीसाठी तर सगळ्यात बेस्ट। निवांत वेळ घालवायचा असेल तर सगळ्यात बेस्ट। आणि एक खास गोष्ट म्हणजे आपली वेवलेंथ कशी जोडते, हे पण ॲमेच्युअर फोटोग्राफर आहेत। तर कसं पिंडासारखा असला ना की माणूस बोलतो, तर त्याच्यावरून आमची ओळख झाली। तर हे आपल्या नवीन सबस्क्रायबर आता आपले व्हिडिओ पाहतील। चला मग, धन्यवाद आणि एन्जॉय करा। येस, आपलं नाव ही छोटी आहे त्यांची। हो, सांग हाय कोणार्क वर्मा। तर नमस्कार मित्रांनो, आज तिसरा दिवस होता आमचा। सकाळचे वाजले आहेत 10:30 आणि आता आम्ही पुन्हा मुंबईच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत। तर आता जाताना बघूया श्रीवर्धनला एखादं मंदिर आणि श्रीवर्धनचं बीच कसं आहे ते पाहूया आणि मग निघूया डायरेक्ट मुंबईला। गणपती बाप्पा मोरया। सज्ज झालेली आहे आणि अश्वथ मिलिंदच्या गाडीमध्ये बसलेला आहे। आमच्या गाडीत 4, त्यांच्या गाडीत 4। हाय हाय, चला गणपती बाप्पा मोरया। So bye bye कोंडविल बीच and bye bye आरावी। तर मित्रांनो, मी एक भाग केलेला आहे तो दिव्यागारवर। दिव्यागारमधील सुवर्ण मंदिर, रूपनारायण मंदिर, उत्तरेश्वराचं मंदिर, तसेच दिव्यागार बीच। दुसरा भाग केला आहे तो आरावी आणि कोंडिवली बीचवरती। आणि तिसरा एक जो भाग केला आहे तो केला आहे भरडखोलच्या फिश ऑक्शनवर। तर ते भाग तुम्ही बघितले नसतील आणि तुम्हाला ते पाहायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलच्या पेजवर जा आणि ते भागही बघा। आणि आता आपण चाललोय जाता जाता श्रीवर्धनला। तर श्रीवर्धनमध्ये बघण्यासारखं काय आहे ते पाहूया, काही मंदिरं पाहूया आणि श्रीवर्धनचा बीच कसा नवीन केला आहे ते पाहूया। पहिल्यांदा आपण श्रीवर्धनच्या श्री सोमजाई देवीच्या मंदिरात जाऊया आणि नंतर आपण जाऊया ते नूतनीकरण केलेल्या श्रीवर्धनच्या बीचवरती। आणि जाता जाता आपण भेट देऊया पेशव्यांच्या वाड्याला, जिथे आता पेशव्यांचं स्मारक आहे। आता आपण श्रीवर्धनसाठी राईड घेतलेला आहे। डाव्या बाजूला मसळा होतं, उजवीकडे श्रीवर्धन होतं। जसं येताना सरळ गेलो असतो तर श्रीवर्धनला गेलो असतो, आपण राईट टर्न घेतला होता तेव्हा। आता आपण श्रीवर्धनमध्ये एंटर केलेलं आहे। आता श्रीवर्धनमध्ये बघणार का एक सोमजाई देवीचं मंदिर आहे, पेशवे स्मारक आहे। थोडासा आपण बीचला एक
चित्रपट मारूया. बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार. अगदी छान असं जुनं कौलारू पद्धतीचं कोकणी मंदिर आहे आणि पुढे त्याला थोडंसं नवीन एक्सटेन्शन केलेलं आहे. गाभाऱ्यात आतमध्ये एक माळा केलेला आहे आणि देवीची मूर्ती तर इतकी सुंदर आहे ना, काय विचारूच नका. बुधवारी 27 डिसेंबरला सोमजाई देवीच्या रथ उत्सवाला सुरुवात झाली होती, त्यामुळे देवळात भजनाला मस्तपैकी रंग चढला होता. विशेष म्हणजे देवळात कुठेही चित्रीकरण किंवा फोटोग्राफी करू नका असे बोर्ड नव्हते, त्यामुळे बिनदिक्कत चित्रीकरण करता आलं. जय श्रीराम. ही काही देवळाच्या बाहेरची मंदिरं आहेत. तर मित्रांनो, हे श्रीवर्धनमधील श्री सोमजाई देवीचं मंदिर होतं, ते तुम्ही पाहिलंच असेल. तर आता 11:17 झालेत, आमचं दर्शन झालेलं आहे. काय मम्मी, कसं होतं मंदिर? अगदी सुंदर आहे ना, एकदम जुन्या प्रकारचं. आणि अजूनही हे जुन्या प्रकारचं कौलारू मंदिरच आहे. पुढे थोडंसं नवीन प्रकारे बांधण्यात आलंय. देवीची मूर्ती अगदी अशी जिवंत आहे अगदी. आणि इथे पे अँड पार्क लिहिलंय, पण कोणी मला वाटतं अजून तरी पैसे घ्यायला आलेलं नाहीये. इथे कुठेही आम्हाला पैसे द्यावे लागले नाही. एकदा श्रीवर्धनमध्ये एंट्री 30 रुपये आणि पुढे दिव्यागारला एंट्रीला 30 रुपये द्यायला लागले. बाकी कुठेही पैसे द्यायला लागलेले नाहीत. तर मग चला आता आपण पुढे जाऊया आणि श्रीमंत पेशवे स्मारक पाहूया. 27 डिसेंबर पासून इथे श्री सोमजाई देवीचं मंदिर येथे रथ उत्सव चालू आहे, त्यामुळे छानपैकी भजन ऐकण्याचा. बोलण्याच्या नादात मी थोडंसं पुढे निघून आलो. आता परत आपल्याला फिरून जावं लागेल. आता आपण नारायण पाखाडीमध्ये एंटर केलेले. इकडच्या पाखाड्यांची नावं फार छान आहेत. काही पेशव्यांच्या नावावर आहेत, काही देवांच्या नावावर आहेत, काही जुने लोक जिथे राहतात त्यांच्या आडनावांच्या नावावर आहेत. आता आपण पोचलोय श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर आणि इथे पहा काय जबरदस्त सुशोभीकरण केलेलं आहे या समुद्र किनाऱ्याचं. हे स्कल्पचर भंगारापासून किंवा जंकपासून बनवलेले आहेत. आता हा जायंट क्रॅब आहे, मोठा खेकडा बनवला आहे जंकपासून.
श्रीवर्धनच्या संपूर्ण किनाऱ्यावर हा असा वॉकवे बनवलेला आहे आणि याच्यावर हे अशा अँटिक शेड किंवा हे अँटिक लॅम्प लावलेले आहेत आणि मध्ये मध्ये बदामाची झाडंही आहेत. त्यामुळे फोटो काढण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी अगदी उत्तम स्पॉट आहे. ही बघा, ही अशी व्यायाम करण्याची उपकरणंही लावलेली आहेत बीचवरती. आणि हा तर काय, हा तर अगदी सेल्फी पॉईंटच बनलेला आहे. आणि इथे रात्री या शब्दांमध्ये लाईटही लागते, त्यामुळे रात्रीचा इफेक्ट काय वेगळाच असतो. आणि हा आहे तो अँटिक लॅम्प. हे बघा, आपल्या कोळी बांधवाचं प्रतीक म्हणून हे अजून एक स्कल्पचर इथे केलेलं आहे. आणि बीचवरती तुम्हाला घोडागाडी, घोड्यावरची रपेट, उंटाची स्वारी आणि बरेच असे काही वॉटर स्पोर्ट्स पण तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. हे किनारा बीच रिसॉर्ट आहे, अगदी बीचला लागूनच आहे. त्या वॉकवेच्या बाजूला जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यातला नंबर नोट करू शकता. बीचला अगदी लागूनच आहे म्हणून मी मुद्दामून हा थोडासा शॉट घेतलेला आहे, म्हणजे कोणाला तरी याचा फायदा होईल. आणि हा अजून एक सेल्फी पॉईंट. रात्री यात लाईट लागल्यानंतर हे अजूनच अगदी सुंदर दिसत असेल. हे आहे तिसरं आणि माझं सगळ्यात फेवरेट कोळंबीचं स्कल्पचर. जर समुद्राकडे तोंड करून उभं राहिलात तर कोळंबीचं स्कल्पचर आहे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आहे ते कोळ्याचं स्कल्पचर आणि मध्ये आहे ते खेकड्याचं स्कल्पचर. म्हणजे तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतोय. तर मंडळी, दुपारचे 12:36 झालेली आहेत. तुम्ही इथं हा सुशोभीकरण केलेला श्रीवर्धनचा समुद्र किनारा बघितला असेल आणि जायंट क्रॅब, जायंट प्रॉन आणि नाखवा हे जे स्कल्पचर बनवले आहेत स्क्रॅबमधून तेही बघितले असतील. तर आता चला आपल्या परतीच्या प्रवासाला. हे आहे पेशवे स्मारक. हा पुतळा आहे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा, म्हणजे थोरले बाजीरावांचे वडील. चला, 12:47 झाली आहेत. आता आपण ते पेशव्यांचं स्मारक पाहिलं असेल. ते पहिले पेशवे होते बाळाजी विश्वनाथ, त्यांचे मोठे पुत्र म्हणजे थोरले बाजीराव. जुनी वास्तू आहे, बाकी काही नाही आतमध्ये. तर मित्रांनो, श्रीवर्धनच्या या छोट्याशा भागात मी श्रीवर्धनचं सोमजाई देवीचं मंदिर, पेशवे स्मारक आणि श्रीवर्धनचा समुद्र किनारा कव्हर केलेला आहे. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल भिडूला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर मित्रांनो, स्वस्त रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू. Bye bye from Travel Bidu and keep watching our channel. Thanks for watching.